हॅलो गायज, वेलकम बॅक टू पी आर्स कोझी कॉर्नर. तर आज आम्ही पुन्हा एक हा व्हिडिओ घेऊन आलो आहे तुम्हाला हे शेअर करायला की 2 दिवसापूर्वी रत्नागिरीत पाऊस सुरू झाला आणि मी गेलो होतो फर्स्ट शिपला रेग्युलर माझ्या ड्युटीवरती आणि ही घरी होती. पाऊस पडत होता आणि तिने एक ना रील बनवलं. पाऊस पडत होता, ती कॉफी पित होती आमच्या टेरेसवरती आणि एक रील तिने बनवलं आणि ते तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर असंच रेग्युलर जनरल जसं आपण शेअर करतो तसं तिने शेअर केलं. शेअर केल्यानंतर काय रेग्युलरली तिला 40-50 व्ह्यूज, 100 लाईक वगैरे असे जे रेग्युलर एखाद्या अकाउंटला येतात तसे आम्हाला एक्सपेक्टेड किंवा तिला एक्सपेक्टेड होते. पण झालं कसं, ज्या दिवशी तिने ते पोस्ट केलं त्याच दिवशी ते हजारात वाढायला लागले. ऑलमोस्ट पहिल्याच दिवशी 10,000, 15,000, दुसऱ्या दिवशी ते 15,000 क्रॉस करून गेले. आणि तुम्हाला एक म्हणजे आम्हाला हा सुखद अनुभव म्हणणार किंवा सुखद धक्का म्हणू शकतो आम्ही, की काही मिनिटापूर्वीच किंवा एक 15-20 मिनिटापूर्वी हे व्ह्यूज 10 लाख क्रॉस करून गेलेत. म्हणजे ऑलमोस्ट 1 मिलियन क्रॉस करून गेलेत. 50,000च्या अबाव त्याला लाईक्स आलेत, कमेंट्स आल्यात, खूप लोकांनी ते रिपोस्ट केलेत, शेअर केलेत. इतका हा अनुभव आमच्यासाठी अनएक्सपेक्टेड आणि सुखद होता की आम्हाला वाटलं की आपल्या यूट्यूब सबस्क्रायबर आणि आपल्या मित्रमैत्रिणींना हा नक्कीच शेअर करण्यासारखा अनुभव होता. कारण का आमच्यासाठी हा पहिलाच अनुभव होता. मे बी मी म्हणेन तिच्यासाठी होता, कारण का हे तिचं पर्सनल इंस्टाग्राम अकाउंट आहे. तर आपण हे तिच्याकडून हे आपण ऐकूच, तिला कसा अनुभव म्हणजे तिच्या तोंडून ऐकूया. मी तुम्हाला सांगतोय तरीसुद्धा. पण त्याच्या आधी ना मी माझ्या मोबाईलला तुम्हाला दाखवतो की ॲक्च्युअली हे प्रॅक्टिकली कसं हॅपन झालंय, ते कसं झालंय तिच्या अकाउंटला ते मी तुम्हाला दाखवतो. सो आता मी तुम्हाला दाखवतो इंस्टाग्राम पल्लवीचं अकाउंट. पल्लवीच्या इंस्टाग्राम अकाउंटला हा जो हे जे रील आहे त्या रीलला आता किती प्ले झाले त्या रीलचे ते आपण आता आपल्याला इथे दिसतील. ते आता मी तुम्हाला सांगतो, 10,07,866 अँड मोर. म्हणजे आता हे 1 मिलियन झालेले आहेत. ह्याला ऑलमोस्ट 50,000 लाईक्स आलेले आहेत आणि हे काउंटिंग काल 2 दिवस चालूच आहे. आता आपण बघितलंच कसे हे 10 लाख व्ह्यू म्हणजे 1 मिलियन व्ह्यू झाले तिच्या इंस्टाग्राम अकाउंटच्या रीलला. तर आता मी पल्लवीला सांगेन की हा तुझ्यासाठी अनुभव कसा होता, की तुला एक्सपेक्ट काय होतं आणि काय हे अनएक्सपेक्टेड एकदम हा सुखद जो धक्का आपल्याला मिळाला, तुला मिळालाय मे बी. तू आता तुझ्या तोंडून सांग पल्लवी. मला तुम्हाला सगळ्यांना हे शेअर करताना खूप अतिप्रचंड आनंद होतोय, कारण एक तर ही खूप अनएक्सपेक्टेड गोष्ट घडली आहे. म्हणजे आतापर्यंत मी इंस्टाग्राम युजर आहे, म्हणजे एक सामान्य आपण जसे सगळेच वापरतो तशी मी सामान्य काहीतरी रील, हे फोटो, पोस्ट, स्टोरी असं करत असते इंस्टाग्रामवरती. पण असं मला कधी एवढे व्ह्यूज आणि म्हणजे इंस्टाग्राम चालू केल्यापासून कधी हा एक्सपिरियन्स मला नव्हता. त्याच्यामुळे मला खूपच म्हणजे सरप्राईज्ड आहे मी ह्याच्यासाठी. आणि मी तुम्हाला थोडंसं ह्याचं सांगते, म्हणजे ह्याच्या मागे काय बॅकग्राऊंड होती ते मी तुम्हाला थोडंसं शेअर करायला मला आवडेल. नक्कीच. 2 दिवसापूर्वी म्हणजे रत्नागिरीत खूपच पाऊस पडत होता त्या दिवशी आणि सकाळी मस्त मी बसले होते अशी टीव्ही बघत आणि माझ्या मैत्रिणीशी मी चॅटिंग करत होते. जाई म्हणून माझी मैत्रीण आहे, ती मुंबईला असते. तर ती आणि मी असंच गप्पा मारत होतो, आपण रेग्युलर जसं आपण आपल्या मित्रमैत्रिणींशी बोलत असतो तसं. आणि तेव्हा मी तिला असं सहज म्हणाले की अगं मस्त पाऊस पडतोय. तेव्हा ती मला म्हणाली की अगं मग पाऊस पडतोय तर मस्त रील बनव ना इंस्टाग्राम वरती टाकायला. त्याच्यामुळे तिने थोडंसं ते पुशअप केल्यामुळे, थोडंसं इन्स्पायर केल्यामुळे मी ते रील बनवलं. अदरवाईज माझा त्या दिवशी अजिबात रील बनवायचा काहीच प्लॅन नव्हता. आणि ऑलरेडी आपलं एक रील पोस्ट ऑलरेडी पावसाचं रील टाकून झालेलं, त्याच्यामुळे दुसरं रील बनवेन असं काय माझ्या डोक्यात नव्हतं. पण तिच्यामुळे, जाईमुळे मी ते बनवलं. त्याच्यामुळे मी तिला ह्याचं आधी क्रेडिट देईन की तिने थोडंसं इन्स्पायर मला केलं आणि मी ते रील बनवलं. आणि तेव्हा मला अशी एक आयडिया सुचली की थोडीशी आपण क्रिएटिव्हिटी ह्याच्यामध्ये आणली तर ते खूप छान होईल रील. त्याच्यामुळे मी एक कॉफीचा मग, शेजारी आमचं कुंडीतलं झाड आहे त्याच्या शेजारी मी कॉफीचा मग, बाहेर पाऊस पडतोय असं सगळं ते छान वाटेल असं थोडंसं क्रिएटिव्ह मी ते रील बनवलं. आणि त्याला जे माझं वैयक्तिक स्वतःला माझं खूप फेवरेट गाणं आहे, केकेनी म्हटलेलं बीते लम्हे, इम्रान हाशमीचं, ते पण त्याला मी अटॅच केलं आणि ते रील मी नॉर्मली पोस्ट केलं. आणि तेव्हा जेव्हा पोस्ट केलं तेव्हा असं काय मला वाटलं नव्हतं की असे एवढे व्ह्यू त्याला येतील.
एक नॉर्मल 100 व्ह्यू जसे नेहमी मला येतात तसे किंवा 100 नॉर्मल कुठल्या Instagram user मॅक्स 2000 3000 व्ह्यू एवढंच मी एक्सपेक्ट केलेलं. पण त्या दिवशी जे काही आम्ही बूम बघितला म्हणजे आम्हाला वाटलेलं की आधी वाटलेलं 1 लाख होतील फार तर ह्याच्या पलीकडे नाही. आधी तर हजारात होते. आधी तर हजारात होते आणि नंतर 1 लाख आणि आता तुम्ही जे बघितलं की 10 लाख क्रॉस करून गेले ऑलरेडी. टोटली मे बी आता ना हा व्हिडिओ होईपर्यंत ना 10 लाखाच्या पुढे 18,000 झालेत. म्हणजे आम्ही आता व्हिडिओ शूट करता करता मी माझ्या मोबाईलला खाली चेक केलं तर ते 10 लाख 20,000 10 लाख 25,000च्या घरात गेले. म्हणजे मला असं सांगायचं की असे व्ह्यू एखाद्या सेलिब्रिटी पीपलना किंवा असे जे मोठे इन्फ्लुएन्सर आहेत त्यांना असतात. म्हणजे आमच्यासारख्या सामान्य इन्स्टा युजरना जेव्हा तेव्हा ते खूप आपल्याला खूपच ओव्हरवेल्म वाटतं आणि सरप्राईज वाटतं, भारी वाटतं. त्याच्यामुळे मला हा तुम्हाला युट्यूब चॅनल वरती आपल्या ह्या एक्सपिरियन्स शेअर करावासा वाटला. आणि मला तुम्हाला यातून हे असं सांगायचं की असाच सपोर्ट तुम्ही युट्यूबला सुद्धा आम्हाला नक्की करा. कारण आमचा फोकस आता तरी युट्यूब चॅनल पुरता होता. हे अगदीच आउट ऑफ फोकस होतं. इंस्टाग्राम हे जनरल आपण एक फोटो शेअर करतो, पाऊस पडतो तेव्हा शेअर करतो, कॉफी पितो शेअर करतो, इथं एवढाच होता. तिचा घ्या किंवा माझा घ्या. पण हे जे आता युट्यूबला आम्ही प्रयत्न करतो ते आमचे प्रयत्न तुम्हाला अजून दिसतीलच. आमचे बकेट लिस्टला जे आहेत अजून खूप खूप इथले रत्नागिरीच्या आसपासचे किंवा बाहेरचे व्हिडिओ कुठले कुठले तुम्हाला शेअर करायचे तर त्याच्यासाठी नक्की तुम्ही ट्यूनअप राहा आणि आम्हाला असाच सपोर्ट आणि असंच प्रेम करत राहा. नक्की. आणि जे इंस्टाग्रामवरनं मला युट्यूबला कनेक्ट झालेत म्हणजे इंस्टाग्रामचं माझं रील बघून, कारण मी ती लिंक युट्यूबची लिंक इंस्टाग्रामला सुद्धा शेअर केलेली, तेव्हा ते जे कोणी इथे युट्यूबला कनेक्ट झालेत त्यांना इंस्टाग्रामच्या रील्सच्या ज्या लाईक आणि फॉलो आहेत त्याच्यासाठी मी अगदी मनापासून थँक्यू म्हणते. आणि नक्की युट्यूबवरती सुद्धा तुमचा सपोर्ट अगदी आम्हाला राहू दे, नेहमीच राहू दे, कायम राहू दे. नक्कीच. आणि तुम्हाला नक्कीच अजून चांगले चांगले व्लॉग्स तुम्ही बघत असालच आतापर्यंतचे, तसे अजून आम्ही नक्की प्रयत्न करू. पण हा अगदीच अनएक्सपेक्टेड आणि खूप धक्कादायक म्हणा, आल्हाददायक म्हणा, काय म्हणजे त्याला आम्ही काय उपमा देऊ हे कळत नाहीये. पण आम्हाला वाटलं की हे तुम्हाला नक्की शेअर करायचं आहे आम्हाला, तसं आम्ही ते केलंय. येस. त्याच्यामुळे असं आता युट्यूबचं प्रेम तसंच चालू राहू दे तुमचं. नक्की सबस्क्राईब करा PR's कोझी कॉर्नरला आणि जास्तीत जास्त शेअर, लाईक, कमेंट करा. येस. थँक्यू फॉर युअर टाइम. बाय बाय.